ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की, पवनसूत हनुमान महाराज की जय. गगनी विमानाची दाटी, श्रोशी मिळले कोट्यान कोटी, पाती अंतरे लक्षोनी जगजेटी, श्रीराम ते काळी. जय जयाजी रघुपती मज द्यावी विपुलमती, करावया तुमची स्तुती स्मृती द्यावी मजा पार. तुमचे नाव रघुपती इंद्रचंद्र तुम्हा द्याती, ब्रह्मशंकर पूजिती अव्यया द्याती नित्यकाळी. ओम नमोजी हनुमंता येथे माझा अधिकार नसता, बैसलो सांगावया रामकथा तरी करी कृपा दिनावरी. मी तुझे कलडीवाळ देवा माझी पुरवावी एवढी आळ, वदवी रामकथा ती रसाळ जेनी श्रोते सज्जन सुख पावती. असं सुंदर अशा प्रकारचं भावार्थ रामायण. त्याच्यातील उत्तरकांड आणि उत्तरकांडातील शेवटचा प्रसंग प्रयाण हे काय नाही, प्रभू रामचंद्रजीचं प्रयाण त्या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. शरयू नावाचं जे तीर्थ आहे त्या तीर्थाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रयाणाचा प्रसंग प्रभू रामचंद्रजीचा दर्शवलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व 33 कोटी देवता हे काय नाही, सर्व असणाऱ्या देवता प्रभू रामचंद्रजीच्या प्रयाण काळामध्ये आल्याच्या नंतर इथं नाथांनी उपमा दिलेली आहे, हंस पक्षी उतरले. हंस कुठं उतरतो याचं कारण नाथांना वर्णन करायचं आहे. हे का नाही, हंसाच्या चाऱ्याचा जर विचार केला तर हंसाचा चारा हा मुक्ताफळाचा आहे. आणि मुक्ताफळ कुठं असणारं तयार होतं तर मानस सरोवराच्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून हंस पक्षी कुठंही उतरत नसतात. मग इथं ज्याचं प्रयाण चालू आहे तो कोण आहे? तो विश्वश्रेयचा भरता, मीचिगा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रिलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे, वायूनी नावबरी उगे नसावे. पर्वते आहे का नाही, कारण वर्षावे जळे, पर्वते बैसका न सांडावी. किंवा म्या बोलविल्या वेदू बोले, असा जो जगाचा जनित आहे ते रत्ने आणि त्याला पाहण्यासाठी हंसरूपी दैवता. ठीक आहे ना, उपमा असणारी कोणाची कुठं द्यावी तसं असणारं नाथांनी इथं वर्णन केलेलं आहे की हंस स्वरूपाचा थवा जसा उतरतो आकाशमार्गे येऊन, तशा सर्व असणाऱ्या दैवता खाली उतरल्या. प्रभू रामचंद्रजीला त्या काळामध्ये आकाश पंथातून त्या दैवता पाहतायत. प्रभू रामचंद्रजीचं प्रयाण चालू आहे. काय स्थिती आहे ते ऐकू आपण. विमानाचे ज्योतेची प्रभावे, दशा दिशा ते हे लावे, तया माझी ब्रह्मदेवे पुष्पवृष्टी करिजिली. ग्रंथकर्ते नाथांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस त्या ठिकाणी सर्व विमान ते हंस नावाच्या पक्षासारखं असणारं उतरल्याबरोबर प्रकाश असणारा जिकडं तिकडं झालेला आहे. कारण सर्व प्रकाशाचा स्वामी ठीक आहे नाही, भगवान परमात्मा कोण आहे? सर्व प्रकाशाचा स्वामी आहे. पण कसं आहे माहिती आहे का, भगवान परमात्मा एवढे कर्तव्य दाखवतो. भगवान परमात्म्याचं हे प्रयाण काळ सत्य असेल किंवा भगवान परमात्म्याने ह्या सगळ्या घटना केल्या याच्यावर आपला विश्वास नाही, म्हणून देवाचं दातृत्व थोडंसं कमी पडलं आहे. बघा, मी नाही सांगत, जगद्गुरु तुकोबारायांचीच परिभाषा आहे. बोलो नाही तुझ्या दातृत्वपणाशी, आम्ही अविश्वासी सर्व भावे. रामायण ऐकोस तर आपला विश्वास आहे. रामायण संपल्यावर मग तुम्ही म्हणता असताना आम्ही तर भक्ती करायला लागलोत ना, दिसत नाही का जगाला? आम्ही भक्ती करतो, पण कशी करतो? त्या अभंगाचं द्रुपदच आहे बघा. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना, आंतरी भावना वेगळी या. ठीक आहे ना, आमची भक्ती कशी आहे? दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना, आंतरी भावना वेगळी या. कमीत कमी मला चांगलं तरी म्हणतील, हात ही तरी भावना आहे. तशी भावना असेल तर भगवान परमात्म्याचं दातृत्व कमी पडतं. दातृत्वपणा जर भगवान परमात्म्याचा प्राप्त करायचा असेल तर भगवान परमात्म्याच्या दातृत्वपणावर अगोदर विश्वास ठेवला पाहिजे. ठीक आहे नाही, अभंगाचं चिंतन आहे बरं का ते. तसं असणाऱ्या ठिकाणी भगवान परमात्मा दातृत्ववान आहे, त्याच्या असणाऱ्या शब्दाला असणारा विश्वास ठेवावा लागतो. तसं ते विमान झळकत होतं हा अनुभव अंतःकरणामध्ये रुजला पाहिजे. त्या काळामध्ये सर्व देवता होत्या, जसं दिशेला त्या ठिकाणी काय झालता, प्रकाश झाला होता. स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी होते. ते ब्रह्मदेव त्या ठिकाणी असताना ते काय काय करतात हे आपल्याला पाहायचं आहे. अंजळी भरुनी कुसुम करी, टाकीते झाले श्रीरामावरी, तयाचे सुवासे पवन अंबरी, पांगुळला सुगंधे हो. ग्रंथकर्ते नाथांनी वर्णन केलेलं आहे अंजुळी भर
ब्रह्मदेवानं ओंजळभर फुलं घेतली आणि ती फुलं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीच्या अंगावर टाकल्याबरोबर त्याचा जो सुगंध आहे तो सुगंध हवेमध्ये चौकडा पसरला. ठीक आहे नाही, ही कीर्ती कशाची आहे? भक्तीची आहे. ठीक आहे नाही, भक्तीची कीर्ती आहे. तुम्ही लक्ष्मण शक्तीमध्ये ऐकलं असेल, राजा भरतानं एका ठिकाणी बसून भक्ती केली होती आणि ती भक्ती कुठं दरवलेली होती? पंचमहाभूताच्या ठिकाणी दळवलेली होती. ठीक आहे नाही, भक्तीचं माध्यम घेऊन फिरण्याची गरज नाही, भक्ती ही आपोआप पसरत असते. तसा तो जो सुगंध आहे तो असणारा हवेच्या ठिकाणी असणारा पूर्णपणे जिकडं तिकडं असणारा पसरला, जिकडं तिकडं असणारी त्या ठिकाणी त्याची अवस्था निर्माण झालेली आहे. अप्सरा नृत्य करीती गगनी गंधर्व सुस्वरे गती गाणी तव ब्रह्म ते क्षणी श्रीरामासी बोलिता झाला. तरी असं ठिकाणी अप्सरा ज्या आहेत त्या अप्सरा त्या ठिकाणी गायन करू लागल्या, गंधर्व गायन करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. नृत्य कोणत्या तालात होतं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दुसरा असणारा छंद नव्हता.